नमस्कार. मी अमोल अशोक काळे एक कविता सादर करतो. कवितेचं शीर्षक कविता झाल्यानंतर सांगतो. एकदा एका माकडाला मोठं बक्षीस मिळालं. एकदा एका माकडाला मोठं बक्षीस मिळालं का तर म्हणे त्याने इतर माकडांसाठी खूप काम केलं. काम काय तर सगळ्यांना एकत्र उड्या मारायला शिकवल्या. काम काय तर सगळ्यांना एकत्र उड्या मारायला शिकवल्या. आपल्या टोळीमध्ये इतरांना घ्यायचं नाही अशा प्रेमळ धमक्या दिल्या. त्या धमक्या होत्या हे कळायला खूप वर्ष गेली. त्या धमक्या होत्या हे कळायला खूप वर्ष गेली. आनंदाने राहणाऱ्या जंगलात जेव्हा भांडणं सुरू झाली, भांडणं वाढत होती तसं ते माकड खुश होत होतं. बक्षिसांची संख्या वाढणार हे त्याला माहितीच होतं. इतर जंगलातूनही त्याला बक्षीस मिळत गेली कारण एकत्र उड्या मारल्या याची जाहिरात फारच छान झाली. जाहिरात हेच त्याचं आयुष्य झालं होतं. जाहिरात हेच त्याचं आयुष्य झालं होतं. रात्री सुद्धा जास्त झोपायचं नाही असं त्यांनी ठरवलं होतं. जे ठरवलं ते त्यांनी कधीच सांगितलं नाही. जे ठरवलं ते त्यांनी कधी सांगितलं नाही आणि जे सांगितलं ते त्यांनी कधी केलं नाही. काहीही न करता देखील त्याला बऱ्याच गोष्टी मिळत गेल्या. काहीही न करता देखील त्याला बऱ्याच गोष्टी मिळत गेल्या. त्याच गोष्टीमधून त्याने अनेक संधी आणल्या. संधी आणल्या कारण ते माकड संधी साधूच होतं. संधी आणल्या कारण ते माकड संधी साधूच होतं. स्वतःला सोडून ते कधीच कोणाचं नव्हतं. कोणीही त्याच्या विरुद्ध बोलायचं नाही असा होता फतवा. कोणीही त्याच्या विरुद्ध बोलायचं नाही असा होता फतवा. जर विरुद्ध कोणी बोललं तर इतर माकडं म्हणायची, चला आता याला संपवा. संपवणं खूपच सोपं त्याने करून ठेवलं. संपवणं खूपच सोपं त्याने करून ठेवलं. जगणं एका अशांततेचं त्याने जाहिरातीत आणलं. जगणं एका अशांततेचं त्याने जाहिरातीत आणलं. अशांततेचा माकडाने मोठा सोहळा केला. अशांततेचा माकडाने मोठा सोहळा केला. अध्यक्ष स्वतः होऊन सगळ्या जंगलाचा बाजार उठवला. बाजार म्हणला की तिथं आली जाहिरात. बाजार म्हणला की तिथं आली जाहिरात. दोन बलाढ्य माकडांच्या मदतीनं हेही झालं ना बलाढ्य रातोरात. बलाढ्यपणाची जाहिरात त्याने सगळ्या जंगलात केली. बलाढ्यपणाची जाहिरात त्याने सगळ्या जंगलात केली. ही बातमी एका छोट्याशा मुंगीला कळाली. मुंगी काय करणार, तिचा जीव केवढा छोटा. मुंगी काय करणार, तिचा जीव केवढा छोटा. उन्मादाने माकडांनी स्वतःसाठीच खड्डा खणला मोठा. उन्मादाने माकडांनी स्वतःसाठीच खड्डा खणला मोठा. खड्डा खणला जातोय हे कळतच नव्हतं त्याला. खड्डा खणला जातोय हे कळतच नव्हतं त्याला. बक्षीस मिळतायत या आनंदातच त्याचा जीव गुंतला. बक्षीस मिळतायत ना या आनंदातच त्याचा जीव गुंतला. आनंद आणि दुःख क्षणासाठी असतं. आनंद आणि दुःख क्षणासाठी असतं. हे मुंगीला कळलं पण माकडाला कुठलं कळतंय. हे मुंगीला कळलं पण माकडाला कुठलं कळतं. मुंगी म्हणाली इतरांना टोळ्या कसल्या करता. मुंगी म्हणाली इतरांना टोळ्या कसल्या करता. अरे माकडच ते, त्याचं काय ऐकता. माकड होतं धुंदीत बक्षिसं आणि जाहिरातीच्या. माकड होतं धुंदीत बक्षिसं आणि जाहिरातीच्या. तोपर्यंत मुंगीनं सगळ्या टोळ्या एक केल्या जंगलाच्या. टोळ्या नव्हत्या आता, एकच टोळी होती. टोळ्या नव्हत्या आता, एकच टोळी होती. जाहिरातीत रमलेल्या माकडाला संपवण्याची वेळ आली होती. जाहिरातीत रमलेल्या माकडाला संपवण्याची वेळ आली होती. वेळ आली होती पण काळ नव्हता आला. वेळ आली होती पण काळ नव्हता आला. त्या मूर्ख माकडांचा म्होरक्या अचानक पसार झाला. पसार झाला तरी कुठेच तो म्होरक्या आता होणार नाही. पसार झाला तरी कुठेच तो आता म्होरक्या होणार नाही. त्याच्या जाहिरातीतला खोटेपणा त्याला सुखाने जगूच देणार नाही. त्याच्या जाहिरातीतला खोटेपणा त्याला सुखाने जगूच देणार नाही. सुख म्हणजे नक्की काय असा विचार करत बसेल ते माकड. सुख म्हणजे नक्की काय असा विचार करत बसेल ते माकड. जाहिरात आणि न मिळणारी बक्षिसं यासाठीच करत राहील धडपड.
माकड रूपी मनाला जाहिरात रूपी मोहात अडकवून घेणं योग्य वाटत नसेल तर मग ही कविता त्यांच्यासाठी आहे. कवितेचं शीर्षक मन आणि जाहिरात.